हॅलो फ्रेंड्स, आज मी सेल्फ मेकअप करून दाखवतेय. तर मी सीटीएम प्रोसेस सगळे करून घेतलेली आहे. तर आता मी माझ्या स्किनचं करेक्टिंग करते. तर जिथे जिथे माझी अनइव्हन स्किन आहे तिथे मी इव्हन करून घेते. त्यासाठी मी करेक्टर लावून घेते. तर फ्रेंड्स, स्किन करेक्टिंग झाल्यानंतर माझ्या स्किन टोन वाईज मी फाउंडेशन अप्लाय केलेलं आहे. ओके, हे माझं फाउंडेशन लावून झालेलं आहे. आता मी हायलायटर लावते. हायलायटर आपल्याला कुठे कुठे लावायचंय, लावल्यानंतर त्याला व्यवस्थित आपल्याला ब्लेंड करायचं. बस, ठीक आहे. हे मी व्यवस्थित ब्लेंड करून घेते. आता मी कॉन्टर करते. कॉन्टर आपल्याला करायचे नोज, बिकॉज नोज आपलं स्लिम दिसण्यासाठी. ठीक आहे. वरच्या साईडला आता मी ट्रान्सल्युशन पावडर यूज करते. ठीक आहे. तर ही ऑल ओव्हर फेस मला लावायची आहे. तर मी पावडर पॅकिंग करून घेते. आता मी थोडस ब्लशर करते, त्यासोबत हे पावडर कॉन्टर सुद्धा आहे. तर मी हलकासा टचअप देते. बघ, आता मी ब्लशर करते. ब्लशर करताना ऑलवेज स्माइल ठेवायचे. डन. हा, आता हा माझा बेस पक्का झालाय. बघ, लॉंग लास्टिंग आहे आपला मेकअप. तर फ्रेंड्स, तुम्ही बघू शकता हा मेकअप आपला लॉंग लास्टिंग आहे. आता बेस माझा पूर्ण झालेला आहे, पण मेकअप माझा अजिबात निघत नाहीये. ठीक आहे. तर हा पीएसीचा वॉलनट वॅक्स आहे. त्यांनी आयब्रोज डिफाईन करते. आता आयब्रोज डिफाईन करताना ऑलवेज आपल्याला स्टार्ट, हा जो मिडल पॉइंट आहे तिथून हा कॉर्नर, आता हा जो केला आहे सेम मी हा करून दाखवते. लावल्यानंतर व्यवस्थित ब्लेंड. तर मी आता आयबेस करते. आयबेस साठी मी कन्सिलर यूज करते. आयब्रोचा शेप पण दिसतोय. आणि मग हे लावल्यानंतर मला जास्त बाहेर नाही यायचे, की थोडीशी आली आहे पण जास्त यायचं नाहीये आपल्याला, कारण बेस झालेला आहे ना, त्यामुळे. तर काजळ लावून पुन्हा थोडासा ब्लॅक कलर वॉटर लाईनच्या खाली आपल्याला व्यवस्थित ब्लेंड करायचं. आता आपल्याला मस्करा लावायचा आहे. तुम्हाला आयलॅशेस लावायचे असतील तुम्ही आयलॅशेस अप्लाय करू शकता. तर आता मी करते फिक्सर. तर आपल्याला ड्राय होऊ द्यायचंय. बंद करा. तर मी हा स्मोकी आय केलेला आहे, त्यामुळे मी लावते न्यूड कलरची लिपस्टिक. तर मी ऑफ्राचं हायलायटर यूज करते.
तर फ्रेंड्स, हा माझा फायनल लुक आहे, जो माझ्या स्टुडंटला आज मी सेल्फ मेकअप स्मोकी मध्ये करून दाखवलेला आहे. आणि स्टेप बाय स्टेप ॲज अ ट्युटोरियल आहे, जे आता मी युट्यूबवर अपलोड करते. तर तुम्ही सुद्धा असा मेकअप करू शकता आणि मला कमेंट मध्ये नक्की सांगा की तुम्ही मेकअप केल्यानंतर तुमचा लुक कसा वाटतोय. ठीक आहे, कसा वाटतो तुम्ही बघा. आणि लॉंग लास्टिंग मेकअप आहे, तुम्ही बघू शकता मी माझ्या गालाला एवढं टच करतेय, तर हा मेकअप कुठेच काहीच निघत नाहीये. तर हा लॉंग लास्टिंग मेकअप आहे. तुम्हाला कसा वाटतंय मला कमेंट मध्ये नक्की सांगा. थँक्यू.